नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आलोय पालघरला आणि माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत बघा. आज या सगळ्यांची पण तुम्हाला ओळख करून देते. आणि आज मी जिथे एका दिवसासाठी पिकनिकसाठी जाणार आहे ते स्पॉट खरंच खूप छान आहे, अगदी रिजनेबल आहे. आणि इथून कसं जायचं आणि तिकडचा जो काही प्रवास असणार आहे सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण पहिली ना थोडक्यात सगळ्यांची ओळख करून घेऊ, कारण तुम्ही मला नेहमी म्हणता प्राजक्ता तू सगळ्यांची ओळख करून द्यायला विसरतेस, तर तसं होऊ नये म्हणून आज सगळ्यांची थोडक्यात ओळख करून देते. या आहेत वंदना मॅडम, ही आहे प्राजक्ता. तर आमच्याबरोबर प्राजक्ता भरपूर जणी आहेत. ही आहे प्राजक्ता, ही आहे पल्लवी, त्यानंतर ही आहे समृद्धी, ही आहे प्राजक्ता, ही आहे शीतल मॅडम, ही आहे स्वाती डी मॅडम. आता मी फक्त डी वगैरे, तर आमच्याकडे स्वाती पी अशा भरपूर जणी आहेत. ही आहे अक्षिता, त्याच्यानंतर ही आहे अपूर्वा, त्याच्यानंतर ही आहे स्वाती मॅडम, ही आहे रोनिशा आणि ही आहे अनामिका. तर आज आमचा असा प्रवास होणार आहे. तर चला आपण इथून सुरुवात करू. आता इथून आम्हाला पुढे ऑटो करायचे किंवा टमटम वगैरे जे काय असते ते टमटम असते. हा, टमटम असते. तर जसं शेअर रिक्षा इथून आहे पर पर्सन जे काही असेल तर मी पुढून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. पण चला आता आपण इथून ब्लॉगला कंटिन्यू करूया. तर आता जवळपास 20-25 मिनिटं झाले आम्ही इथेच होतो प्लॅटफॉर्मवर. आणि कसं झालं, शेवटचा डब्याच्या इथेच आम्ही उतरलेलो, त्याच्यामुळे इथे पूर्ण खाली होतं. आणि या प्लॅटफॉर्मवरनं ट्रेन पण इतक्यात काही लागलेली नव्हती, त्याच्यामुळे कोणीच येणारं जाणारं नव्हतं. आणि आम्हाला इथे हे जे मोकळं मिळालेलं ना तिथेच आमची मजा मस्ती चालू झाली. आम्ही ना इन्स्टासाठीच्या छोट्या छोट्या ज्या रील्स असतात आपल्या 1 मिनिटाच्या, हाफ सेकंदाच्या, अशा ज्या काही रील्स असतात ना 30 सेकंडच्या, त्या रील शूट करत होतो. तर आता ना आम्ही रिक्षाने आलेलो. हे काका आम्हाला घेऊन आलेले. ऍक्च्युली म्हणजे इथे कशी सर्व्हिस आहे रिक्षाची तिथून किंवा टमटमची कसं आहे? 10 सीटचे पैसे असतात. 10 सीटचे पैसे असतात. हां, 300 रुपये घेतात स्टेशनवरून इकडे. हां, म्हणजे स्टेशनवरनं आम्ही पण आलो तर 10 जण बसू शकतात आणि 300 रुपये घेतलेले आमचे पण. आणि जायच्या वेळेस पण आम्ही आता यांचाच नंबर घेतला, तुम्ही कॉन्टॅक्ट यांना करू शकता. आणि रिटर्नचं पण त्यांना आधी फोन करून तुम्हाला सांगावं लागेल. अर्धा पाऊण तास आधी तुम्ही फोन करून सांगितलं तर म्हणजे ते इथे टायमिंगमध्ये येतील आणि आपण पण इथून व्यवस्थित जाऊ शकतो. तर थँक्यू काका, तुम्हाला आम्ही फोन करतो अर्धा पाऊण तास आधी. हां, थँक्यू. तर आता आम्ही जस्ट एंटर केलं. ॲक्च्युली एंटरचा रस्ता मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली थोडंसं त्यांना पाऊस पण आला काल आम्हाला रात्री, त्याच्यामुळे थोडंसं चिखल आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आतमध्ये आलो. त्याच्यामुळे तुम्हाला इकडचं दाखवता आलं नाही. पण इथून आता यांची एंट्री चालू होते. आणि इथे तुम्ही बघू शकता कितीतरी सुंदर अशी माडाची झाडं आहेत. आणि ही आपली जी बैलगाडी आहे ती पण इथे येऊनच म्हणजे बघूनच मन प्रसन्न झालं आहे. आणि इथे समोर बघाल ना तर सगळे इथे सगळ्यांचं शूट आत्तापासूनच चालू झालं आहे एंटरपासूनच. आणि हे बघा खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आजचा दिवस इथे एन्जॉय करायचा आहे, फुल एन्जॉय करायचा आहे. आणि आज सगळं तुमच्याबरोबर शेअर पण करणार. तर इथे झोपाळा पण आहे सुंदर. तर आता सगळ्यांनी पहिलं तिथेच आहे. आम्ही अजून चेक इन पण केलेलं नाही आहे. तर चेक इनच्या आपण पहिलं बघूया काय काय आहे प्रोसिजर आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. अक्षू नावाला अक्षता 15 जणांचं जे होतं ना बुकिंग वन डेचं. तर आम्ही इथं रिसेप्शन काउंटरला आलो. इथून जस्ट एंट्री केली की राईट साईडलाच रिसेप्शन काउंटर आहे. माझा ॲड्रेस टाकूया? हां चालेल मॅडम, टाका. रिसेप्शनच्या अगदी समोर हा खूप मोठा असा डायनिंग एरिया आहे. आणि ते ब्रेकफास्ट, लंच, डिनर जे काही असतं ते इथेच होतं. आणि आत्ता जवळपास 8:45 वाजलेले म्हणजे आम्हाला इथे पोहोचेपर्यंत. त्याच्यामुळे आता सकाळचीच नाश्त्याचीच वेळ आहे. तर इथून बघा त्याच्याच अगदी बाजूने म्हणजे पुढच्या साईडने जर आपण गेलो ना तर इथेच अगदी छोटासा असं मला पिंजऱ्यासारखं काहीतरी दिसलं. म्हणजे असं जे पिंजरा नाही म्हणता येणार, पक्ष्यांसाठी ठेवण्यासाठी बघा इथे अगदी सुंदर असे पक्षी दिसले. आणि सकाळी सकाळी त्यांचा आवाज कानात पडत होता ना तर खूप छान फिलिंग वाटत होतं. आणि त्याच्याच बाजूला अगदी छान छान बघा छोटे छोटे ससे होते. त्याच्यानंतर इथे या सगळ्या गोष्टी खूप फिरण्यासारख्या आहेत. आणि तुम्हाला फोटोसाठी म्हणजे फोटो सेशनसाठी किंवा ग्रुपने जर यायचं असेल ना तर हे खूप छान आहे. रात्रीचं तर इथे खूप सुंदर दिसतं. म्हणजे आत्ता हे सगळं मनी प्लांटने पूर्ण हे त्यांनी तयार केलेलं आहे बघा. म्हणजे आपण एक फोटोसाठीचं तुम्ही लोकेशन हे खूप चांगलं असेल. तर ना इथे आल्यावर आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं. इथे कसं आहे ना समर्थ ॲग्रो कृपा फार्म आणि समर्थ ॲग्रो कृपा बीच रिसॉर्ट असे 2 गोष्टी आहेत. म्हणजे आहेत सेमच
पण 2 वेगवेगळ्या ठिकाणी. तर आमचं बुकिंग आहे रिसॉर्टच्या इथे आणि आम्ही आलो आहे ॲग्रो फार्मच्या इथे. तर आता आम्ही चेक इन करायला गेलो तर तिथे असं थोडंसं कन्फ्युजन झालं आणि दोन्हीकडे रेट थोडा वेगवेगळा आहे आणि थोडंसं म्हणजे तिकडचं जे आहे बीच रिसॉर्ट थोडं लक्झरियस आहे म्हणजे रूम वगैरे, आणि इथे थोडंसं वेगळं आहे. जे मी सुरुवातीला जे शूट करून दाखवलं ते फार्म रिसॉर्ट्स आहे आणि इन्स्टावरती वगैरे जे काही रील बघून आम्ही आलेलो ते थोडे कन्फ्युजनवाले होते. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच रीलमध्ये दाखवल्या गेलेल्या म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. तर ते कन्फ्युजन म्हणजे तुम्हाला होऊ नये, म्हणजे मी आता जेवढं काही तुम्हाला एंट्रन्समध्ये वगैरे दाखवलं ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी 2 गोष्टी तुम्हाला सांगते, म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी. हे फार्म पण फिरण्याला खूप छान आहे. आतमध्ये तुम्ही गेलात ना तर पूर्ण नेचरने भरलेलं आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे एवढी झाडं वगैरे आहेत ना, खूप खूप सुंदर आहे. पण आता आम्ही इथे आलोच आहे तर फक्त चहा पिणार आहोत आणि इथून मग आता आम्ही जिथे आमचं बुकिंग आहे तिथे जाणार आहे. कारण इकडचं मला आता काही मग शूट करता येणार नाही, पण जेवढं मी दाखवलं आणि तुम्हाला त्याच्यावरनं तुम्हाला खरंच अंदाजा आला असेल की हे सगळं खूप सुंदर आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. इथे पण रेट यांचे तसेच आहेत, 1000 रुपीज आहेत पर पर्सन आणि रूमचे रेट आय थिंक 1000-1500च्या आसपास आहेत पर डेसाठी वगैरे. तर चला आता आपण चहा पिऊन घेऊया. न्या ना. आणि आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे, ते म्हणजे समर्थ कृपा बीच रिसॉर्टवर. आणि इथे तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला बघायला मिळेल इथे देखील अगदी नेचर जसं आहे, म्हणजे जे मी फार्म रिसॉर्ट तुम्हाला जे दाखवलं ना ॲग्रो फार्म तसंच सगळं आहे. एक सुंदर असा मोठा असा तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. आणि आता इथे आमचा नाश्ता म्हणजे सर्व होतोय, तर आम्ही नाश्ता करून घेतोय सुरुवातीलाच. सेल्फ सर्व्हिस. आता आपण नाश्त्यामध्ये काय आहे ते बघूया. तर इथे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत, म्हणजे व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज, नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज, आणि ते देखील अगदी अनलिमिटेड. आणि ते पण आपण सेल्फ सर्व्हिस म्हणजे आपण स्वतः घेऊन आपल्या हाताने खायचं आहे आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊन खाऊ शकता. तर व्हेजवाल्यांसाठी इथे पोहे आणि मिसळपाव असा नाश्ता होता. आणि त्याचबरोबर जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी इथे अंडा बुर्जी होती आणि पाव हा दोन्हीमध्ये म्हणजे सेमच होता. आपण अंडा बुर्जी पण पावाबरोबर खातो आणि त्याचबरोबर मिसळ पण पावाबरोबरच खाल्ली जाते. तर अशा पद्धतीने नाश्ता इथे होता. लाईन लावली तुम्ही कशासाठी? नाश्त्यासाठी. काय स्पेशल नाश्ता आज? मिसळ पाव आहे, एग बुर्जी, चहा, कॉफी आहे का विचारा. चल सेल्फ सर्व्हिस आहे ते. भरपूर पोट भरून असा नाश्ता केल्यानंतर आता आपण आपल्या जाणार आहोत रूमकडे. आणि इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे रूम अवेलेबल आहेत. तर आपण जी बुक केलेली ती कॅटेगरी होती हेरिटेजमध्ये. आणि आता मी तुम्हाला थोडक्यात रूमची एक सफर करून आणते. तर हा रूमचा एंट्रन्स आहे, म्हणजे आम्ही ही रूम बुक केलेली हेरिटेजची आणि तुम्हाला रूमचा टूर दाखवते पटकन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किंवा तुम्हाला यायचं असेल तर खूप छान असं रूम आहे बघा. या साईडला दाखव अक्षिता सगळ्यांना. इथे कर्टन्स आणि इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो छानपैकी. या साईडला एक मिरर वगैरे आहे, जेव्हा आपण छान तयार होतो ना त्यासाठी छान असं आहे. इथे वॉशरूम आहे एका साईडला, छान आहे वॉशरूम. थोडंसं रॉयल लुक किंवा रॉयल टच असं आहे सगळं आणि व्यवस्थित आहे, क्लीन वगैरे. मेन जे आम्हाला पाहिजे होतं ना ते खूप छान आहे. तर आमचं सगळ्यांचं पण फोटोशूट चालू आहे थोडंफार. इथे 2 बेड्सचं हे आहे, हे नॉर्मल बेड्स आहे आणि जो स्विंग आहे जे याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे या रूमच्या आम्ही घेतल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, मचान आहे, हेरिटेज आहे, असं सगळं आहे. तर इथे थोडं स्टूल आहे म्हणून थोडं नाही, पण हे एक आहे आणि लॅम्प्स वगैरे म्हणून कसे लावले. आणि इथे या साईडला खूप सुंदर आहे. या साईडला पण तसंच आहे. या साईडला AC वगैरे आहे. वरती पण खूप छान हे केलेलं आहे बघा. हे सगळे आता लावते मी संध्याकाळी तुम्हाला, जेव्हा आम्ही चेकआउट करू ना तेव्हा हे सगळे लावू तेव्हा दाखवते. कसं वाटलं सगळ्यांना विचार. सगळेजण बघते एकदम मस्त 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 छान वाटतं ना. चला हे सुट्टी आज तुम्हाला सुट्टी कामांपासून सगळ्या.
आणि रूमच्या बाहेर पण बघा असा एक छोटासा झोपाळा आहे जिथे स्वाती मॅडमनी इकडे कब्जा केलेला आहे. तर चेंज करून म्हणजे फ्रेश होऊन आता आम्ही निघालो सर्वात आधी बीचवर जाण्यासाठी. नंतर आम्ही म्हटलं की पाण्यात जी मजा करायची ती नंतर करूया आणि बीचवर जायला मिळणार नाही, म्हणून आम्ही सर्वात आधी आता बीचवर चाललोय. तर आपण इथे पोहोचलोय बघा. जे मी तुम्हाला बीच 10 मिनिटावर बोलली ना ते इथे आहे. आणि थोडंसं आता पाणी नाही आहे पण खूप छान आहे. या खूप मस्त म्हणजे निसर्गाच्या सानिध्य तुम्हाला पूर्ण दिवस घालवायचं असेल ना तर खरंच हे बेस्ट जागा आहे. आणि खरंच खूप अगदी कमी रिजनेबल रेटमध्ये पण आहे. आणि बघा सगळ्याजणी इथे मस्त अशा उभ्या पण राहिल्या. तर माझी आता कवी आहे, मी पटापट पळते. बीचवर आम्ही काही जास्त वेळ म्हणजे थांबलो नाही, कारण खूप पाऊस येत होता आणि बीचवर तर खूप जास्त पाऊस लागतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर त्याच्यामुळे आता आम्ही आमचा जो टाइम आहे ज्याच्यासाठी आम्ही एवढ्या लांब रिलॅक्स होण्यासाठी आलेलो आहे तो छान एकत्र असा एन्जॉय करतो. जवळपास 1:30 वाजलेत आणि लंच टाइम झाला. तर लंचसाठी बुफेटच लागतो इथे. तर व्हेजसाठी व्हेज आणि नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज आहे. तर इथे ताक आहे म्हणजे स्वतःच घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर इथे राईस आहे, पापड आहे, दाल फ्राय आहे. व्हेजमध्ये 2 भाज्या आहेत, छोले आहेत आणि ही वांगा बटाटा. त्यानंतर माझ्या इथे खीर आहे, शिव्यांची खीर आहे आणि चिकन, जे चिकन लवर आहेत त्यांच्यासाठी ग्रेव्ही आहे आणि हे सुद्धा आहे. सुक्का तर एकदम छान दिसतं. तर आता मी जेवून घेणार आणि त्याच्यानंतर मग ड्रेस वगैरे चेंज करणार. आता असंच आम्ही जेवून म्हणजे याच कॉस्ट्यूमवर आम्ही आता पहिले जेवणार, कारण 2 वाजलेत ऑलमोस्ट. आणि मग मी थोडंसं इकडचं तुम्हाला कव्हर करून दाखवते. जिसकी बीबी छोटी उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीबी छोटी 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 तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना तोड़ेंगे. भूलेगा दिल जिस दिन तुम्हें जिंदगी का आखिरी तर आता आपण इथे रूमची जी सेकंड कॅटेगरी आहेत म्हणजे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता तुम्हाला ना फर्स्ट फ्लोअरवर जे रूम आहेत ते दाखवते. इथे पण आहे ना हे छान करून आहे आणि इथे म्हणजे खाली वेगळे आहेत जे आम्ही घेतलेले ते आणि हे वरती वेगळे. 2 समोरासमोर असे रूम आहेत. लाईट वगैरे लावून घेतो. आय थिंक लाईट वगैरे बंद आहे वाटतं. लाईट वगैरे बंद आहे. इथे पण तसंच आहे. याला ऍक्च्युली बाल्कनी वगैरे लॉक हे लगता है. इथे खूप छान असं बसायला वगैरे खूप छान आहे आणि रात्रीचं वगैरे खूप छान वाटेल इथे. असं या साईडला इथे पण बघा, ह्या साईडला पण दुसऱ्या रूमचे सगळे व्ह्यूज दिसतात आणि छान असं आपण असं चेअरवर मस्त असं बसू शकतो. आणि खूप आता पाऊस पण पडतो ना, मस्त असा गारगार असा वारा पण सुटलाय, खूप सुंदर वाटतंय, अगदी छान. ऍक्च्युली इथे लाईट थोड्याशा बंद जातात. ऍक्च्युली लाईटचा थोडा इथे आहे. आणि इथे एक या साईडला त्यांनी एक मिरर दिलेला आहे म्हणजे पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे छानपैकी. इथे एक विंडो आहे. परत इथे समोरच्या साईडला ना कपल रूम्स आहेत त्यांचे, त्या साईडला समोरच्या साईडला तर ते आहेत. तर ते पण आपण बघूया, मी दाखवते तुम्हाला. आणि हा इथे असा बेड आहे बघा. इथे पण तशीच आहे जशी ती गॅलरी आहे ना तशीच इथे गॅलरी आहे. आता आम्ही जी रूम दाखवली ना तुम्हाला ती फर्स्ट फ्लोअरची रूम आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला 2 आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला 2 आहेत.
आणि बॅक साईडला आम्हाला त्यांनी सांगितलं की कपल रूम्स वगैरे आहेत, तर मी तुम्हाला ते पण आता दाखवते. आणि प्ले झोनचा एरिया आहे तो पण कव्हर करण्याचा प्रयत्न करते, जो म्हणजे ॲक्च्युली मी आली आहे पिकनिकला, मी पण एन्जॉय करते. आणि त्याचबरोबर हे इकडचं जे जे काही आहे ते जे म्हणजे आम्हाला खूप असं छान वाटलं तिथे, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आता मी तुम्हाला फ्रंट साईड तिकडची दाखवलेली, म्हणजे आम्ही जिथे खाली होतो त्याच्या वरची रूम होती ती समोरची. आणि आता ना बॅक साईडला आलो, जसं मी तुम्हाला म्हटलेलं कपल रूम किंवा ज्या पर्सनल रूम आहेत तर तिथे आलेलो आहे. तर दाखवते तुम्हाला, या इथूनच एंट्रन्स आहे. तर इथे ह्या इथे अशा रूम आहेत पूर्ण. या साईडला ड्रेसिंग टेबल छोटंसं आहे, आपण छान तयार होऊ शकतो मस्तपैकी. आणि वुडन इफेक्ट सगळ्या आहेत. आणि छान इथे एक बेड आणि प्रत्येक इथे रूमला ना एक अशी छान विंडो आहे बघा, की ज्याच्यातनं खूप सुंदर सुंदर असं व्ह्यू दिसतोय, नेचर दिसतंय. आणि खूप सुंदर सुंदर चिक्कूचं झाड तर खूप, म्हणजे एवढी मोठी मोठी झाडं ना मी बऱ्याच वर्षात बघितली नाही आहेत. म्हणजे गावी जाणं होत नाही त्याच्यामुळे बघणं नाही झालं, पण माडाची झाडं, केळीची झाडं, खूप सारी झाडं आहेत. आणि बेड म्हणाल तर अगदी खूप छान मस्त विथ AC वगैरे आहे. या रूमचे चार्जेस मी विचारून तुम्हाला सांगते एक्झॅक्टली कसे काय आहेत ते. आपण या साईडला बघाल, या साईडला इथे वॉशरूम्स आहेत आणि ते पण लाईट्स, या साईडला वॉशरूम वगैरे आहेत, हे पण खूप सुंदर आहे. या सगळ्या रूमचे डिटेल्स वगैरे मी तुम्हाला सगळं शेअर करेन व्हिडिओच्या खाली. अगदी रिजनेबल आहे आणि तुम्ही वन डेसाठी किंवा स्टेसाठी येण्यासाठी ना खरंच परफेक्ट आहे. फूड पण खूप चांगलं होतं, म्हणजे जे आम्ही एन्जॉय केलं ते. तर या साईडला पण बाहेर आपण बाल्कनी आहे बघा, पुरा बघा. इथे याच रूम आहेत सगळ्या या साईडला. आता लॉक आहे हे बघा. आणि इथे पण उभं राहून खूप सुंदर असं नेचर एन्जॉय करू शकतो आपण. पावसात खूप छान वाटतं इथे. या साईडला बघा खूप सुंदर आहे. अभी मैं जाती हूँ. तर या साईडला हे 3 रूम आहेत. आणि आता आपण ना प्ले एरिया म्हणजे इंडोर गेमचा वगैरे जो एरिया जो सेक्शन आहे तो बघून घेऊया. ते पण अगदी जवळ आहे आणि खूप छान आहे तिथे पण, अगदी छोटंसं. आणि तुम्ही वन नाईट स्टेसाठी आलात तर इंडोर गेमसाठी चांगला ऑप्शन आहे तो. क्लिनिंग चालू आहे आता, पण इथे तुम्ही छानपैकी संध्याकाळी छोटासा आपला गेट टुगेदर असेल, काही सेलिब्रेशन असेल तर निवांत पूर्ण फॅमिली वगैरे बसून गेट टुगेदर म्हणजे केक वगैरे कटिंग तुम्हाला काही करायचं असेल, छोटंसं सेलिब्रेशन, तर इथे ही जागा खूप छान आहे बघा. हाँ वो लगा देना यार. हाँ यहाँ पे देख ना कितने सारे हैं. हाँ बहुत सारे हैं कितना सुंदर है और एकदम ठंडा ठंडा लग रहा है. क्लाइमेट तो एकदम मस्त है. क्लायमेट एकदम आता या साईडला येऊया आपण. या तर इथे तुम्ही कॅरम आहे, चेस आहे, त्याचबरोबर इथे कार्ड वगैरे तुम्ही सगळे खेळू शकता. फौजी आहे ते पण छान. जेव्हा आपण म्हणजे वन डे स्टेला वगैरे येऊ ना त्याच्यासाठी छान आहे. दिवसभरात म्हणजे आता आम्ही मुली आलेलो, आमच्याकडे पण खूप सारा वेळ होता, तर आम्ही इथे पण आल्या खूप सुंदर असा टाइम स्पेंड केला. आणि खूप छान म्हणजे असं खेळायला निवांत एक दिवस मिळतो, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण बोलतो ना जिले जिंदगी आज करून टाकलेली आहे. आता उद्यापासून तर नेहमीप्रमाणे त्या कामाला सुरुवात होणार आहे. तर असं हे रिसॉर्ट म्हणणार. रिसॉर्ट म्हणजे यांचे 2 आहेत ऑप्शन. एक ॲग्रो फार्म आहे जे मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं, जे आमच्याकडनं बाय मिस्टेकली आम्ही तिथे गेलेलो. आणि हे बीच रिसॉर्ट आहे. तर 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याचं क्लॅरिफिकेशन मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिलेलं आहे की ॲग्रो फार्म आणि बीच रिसॉर्ट बुकिंग करताना 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आमचं पण तसंच झालं, आम्ही बुकिंग इकडचं केलं आणि गेलेलो तिथे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला तुम्ही नीट स्किप न करता बघाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील तिथे आणि समजतील पण. तर आता आमचं आवरलं आहे, आता जस्ट इथे टी टाईम संध्याकाळचं झालं आहे आमचं 5 वाजता. तर आता मी चहा वगैरे पिणार, मग थोडंसं परत चेंज वगैरे करू आणि मग इथून निघणार आहोत. तर चला आता आपण खाली चहाचा टाईम झाला तिथे जाऊया.
असा आजचा आमचा दिवस होता आणि आजचा हा ब्लॉग मी याच नोटवर एंड करते. ही नोट अशी आहे की ही एक मेमरी आहे आणि ती YouTube मार्फत आणि तुमच्या सगळ्यांमार्फत मला ती लाईफ टाईमसाठी म्हणजे इथे स्टोअर झालेली आहे आणि आपण कधी बघू शकतो. म्हणजे फ्युचरमध्ये आपण एकत्र असू नसू माहिती नाही, पण या YouTube मार्फत म्हणजे मला खूप चांगला एक प्लॅटफॉर्म मिळाला की बऱ्याचशा माझ्या मेमरी आहेत ज्या आहेत, मी ज्या ज्या लोकांपर्यंत म्हणजे असते, ज्या ज्या लोकांमध्ये मिक्स होते, जे जे माझे नेहमीचे जे आहेत म्हणजे हे सगळे माझ्याबरोबर रोज म्हणजे 8 तास 9 तास 10 तास आम्ही सगळे एकत्र काम करत असतो. आणि आजचा हा जो काही होता आमचा किती तासाचा होता 9 to 5 ची जर्नी. म्हणजे इथे टाइम 9 to 5 होता, पण आम्ही सकाळी जवळपास 6 वाजल्यापासून सगळे एकत्र होतो. आता सगळ्यांच्या बॅग वगैरे पॅक झाल्यात आणि पाऊस खूप आलाय म्हणून आम्ही थांबलोय. रिक्षा सांगितली आम्ही, पण रिक्षा सांगितली आहे त्यांना पण अजून यायला थोडासा वेळ आहे. पण एवढा जोराचा पाऊस आहे तुम्हाला या दाखवते, थोडीशी दाखव सगळ्यांना. खूपच जोरात आलाय, किती जोरात पाऊस आलाय बघा. पूर्ण आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.